घोषणा द्या घोषणा पुण्याचा मेट्रो सुरू झालीच पाहिजे मेट्रो सुरू झालीच पाहिजे मेट्रो सुरू झालीच पाहिजे पुण्याचा अपमान करणारा मोदींचा पुण्याचा अपमान करणारा भाजपचा पुण्याचा अपमान करणारा मोदींचा पुण्याचा अपमान करणारा भाजप नाही कोणाच्या बापाची नाही कोणाच्या बापाची मोदी सरकारचं करायचं मोदी सरकारचं करायचं मोदी सरकारचं करायचं मोदी सरकार चला चला पाऊस येतो चला नरेंद्र मोदी मेट्रो आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची 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 आपण आता या ठिकाणी या मेट्रोचं उद्घाटन करणार आहोत आणि गेट चालू अरे सरको सर तुमच्यात दम नाही तर आमच्यात दम आहे आम्ही मेट्रो सुरू करून दाखवतो फक्त एक टेक्निशियन द्या ड्रायव्हर द्या आम्ही या ठिकाणी मेट्रो आम्ही सुरू करून दाखवतो मेट्रो आमच्या हक्काची आहे आमच्या पैशाची आहे ती सुरू झाली पाहिजे या ठिकाणी आमची मागणी आहे सुरू करा पुण्याची मेट्रो या ठिकाणी हा पुणेकरांचा अवमान आहे नरेंद्र मोदीच्या खिशात हा पैसा नाही टॅक्स नरेंद्र मोदी सोबत चिंता होऊ शकत या कारणास्तव करण्यात आलेला आहे म्हणून काल आम्ही इशारा दिला होता आजही आम्ही जायचा प्रयत्न करतो नोट दिलेली आहे की 29 तारखेला मेट्रो सुरू होणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे ते माननीय पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे त्याच्यामुळे 29 तारखेला 100% पुणेकर डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास करू शकतील आज काय कारण होईल सर प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट बघतात त्याचं असेसमेंट चाललेली आहे किती खर्च आहे तुम्हाला म्हटलं की उद्घाटन झालं की त्याच्यानंतर लगेचच जे आहे 100 कोटी प्रवासी प्रवास 100 कोटी सोनवणे साहेब आज किती झाला त्याचं तुम्ही प्रमुख आहात तुम्हाला माहिती हवं किती खर्च झाला प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट आमचं करत आहे ते असेस करत आहे ऐन वेळेला काही जागा वगैरे बदल झाल्या होत्या त्याची सर्वांची कॉस्ट असेस करणं चाललेलं आहे मोठा खर्च वाया गेला तर काय सांगा नाही बघा आता असं असतं काही डिझास्टर आहे आपण पाऊस पडला आहे नॅशनल डिझास्टर होतं ऑरेंज अलर्ट होता शासनाने देखील हे केलं होतं त्याच्यामुळे प्रवाशांना जे सभेला येणार आहेत त्यांना त्रास होऊ नये त्यामुळे सभा आपण कॅन्सल करण्यात आलेलं उद्घाटन करण्यात आहे पण लवकरच 29 तारखेला सुरू होत आहे पण या ठिकाणी बांगलादेशचा नागरिक काय भारताचा नागरिक आहे या ठिकाणी त्याच्यावर अन्याय होत असेल तो त्या ठिकाणी सरकारी यंत्रणांना न जुमानता आतमध्ये घुसतो हे चित्र या ठिकाणी निश्चित पाहायला मिळेल मी पुण्यात सिंहगड रोडला राहतो मी आता पीएमटीच्या बसने सिव्हिल कोर्टच्या स्टॉप पर्यंत आलो आणि इथून मला आता स्वारगेटला जायचं होतं तर स्वारगेटला जाण्यासाठी गेलो तर ते म्हणे उद्घाटन झालेलं नाही म्हटलं काल तर ठरलं होतं आपलं उद्घाटन झाल्याचं तर केलं असतं तर मी आता लगेच नवीन मेट्रोचा आनंद घेतला असता
आणि सोयी, कारण का आता पीएमटीच्या बसला मी आलो, इतकी गर्दी मी उभं राहून आलेलो आहे. तर सगळ्या ज्येष्ठ नागरिक, बाल, आबाल, वृद्ध, मुलांच्या शाळेत जाणं वगैरे याच्याकरता मेट्रोची सोय केली. पण जर उद्घाटनाअभावी ती जर आज मला सोय मिळाली नाही, याचं मला खंत वाटतं. काय नाही, मी पीएमटीच्या बसने उभा आलो, सिव्हिल कोर्टचं तिकीट काढलं, पण इथून जायचं होतं मला स्वारगेटला. स्वारगेट इथून पाहू म्हटलं सिव्हिल कोर्ट मधून, तर ते म्हणे आमचं उद्घाटन नाही झालं. तेवढं तिथे आंदोलन वगैरे चालू होते, पाहिलं. आता ठीक आहे, मी ते एक ज्येष्ठ नागरिक आहे, मला काय कुठल्या पक्षाची घेणं देणं नाही, पण आमची सोय लवकरात लवकर करावी. तयार आहे, फक्त मोदींची वेळ मिळाली नाही म्हणून असं उद्घाटन थांबवलं. नाही, मोदींनी याच्यावर पैसा दिला असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, त्याबद्दल वाद नाही. पण जर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आम्हाला थांबावं लागत असेल तर हे मला काही बरोबर वाटत नाही. कारण एक तर पुण्यामध्ये आता मी आलो, पीएमटीला खूप गर्दी. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले उद्घाटन आहेत. आज पुणे शहरामध्ये काँग्रेसने पुण्याचा डीपी केला मेट्रोचा, आणि याच्या केले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा हा कर रूपाने गेला नाही पाहिजे, कधी जाहिरातबाजी नाही केली आणि काम करत राहिले. पण 16, 18, 22, 23 आणि 24 5 वेळा टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनांना पंतप्रधान येतात. मग पंतप्रधान आता आचारसंहिता करावं लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटनं केली पाहिजेत. डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा हा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं हेच म्हणणं आहे की काल उद्घाटन जर होणार नसेल तर केबिन मधून 29 लाख आणायचं कालच करायला पण होतं. आज आम्ही आंदोलन जाहीर केलं, संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या आजच ही चालू झाली पाहिजे होती. पण पोलिसांचं प्रेशर, प्रशासनावर असलेलं पंतप्रधानांचं प्रेशर याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केले. पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की 29 तारखेला कोणी येऊ ना येऊ, तुम्हाला पुणेकरांना आम्ही मेट्रो देऊ. आणि आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं, परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही. 29 तारखेला नाही झालं तर प्रशांत जगताप ज्याप्रमाणे म्हणले की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना रस्त्यावर आणू.